नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल. मित्रांनो बघा मित्रांनो, आपण एक व्हिडिओ सिरीज केलेली आहे सुरू. म्हणजे याच्या अगोदर पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, पण लंबित काही वेळेस आपण जरा वेळ जातो आपल्याला व्हिडिओ बनवायला. तर बघा, आता रेग्युलर व्हिडिओ येत जातील असं मी प्रत्येक वेळेस सांगत आहे, पण इथून पुढे आता मी कंटिन्यू करणार आहे. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, करंट अफेअरचे प्रश्न आहेत. बघा यात, उजनी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, सोलापूर या जिल्ह्यात काय आहे? उजनी हे जलविद्युत प्रकल्प आहे. ते कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो, त्याचा तालुका कोणता आहे तर माढा तालुका आहे. बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा काळ्या मृदेलाच आपण काय म्हणतो? काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा असं पण म्हणतो. जमिनीची खोली सर्वात जास्त आहे तर ती कुठे आहे तर तापी खोऱ्यात जमिनीत सर्वात खोलवर कोणती मृदा आहे तर काळी रेगूर मृदा आहे. नेक्स्ट, कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनीत व्यतिरिक्त पावसाच्या पाणीसाठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे? बघा मित्रांनो, कोणती पद्धत योग्य आहे तर ती काय आहे? रुंद सरी आणि बरांबा पद्धत, म्हणजे 2 नंबरचा पर्याय उत्तर त्याचं बरोबर येईल. मित्रांनो, कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान कोल्हापूरमधील कोणास मिळाला? बघा, कोल्हापूरची व्यक्ती आहे ती, त्यांना कोणता ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार भेटलेला आहे? कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. तर त्या कोण आहेत? लीना नायर यांना तो पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 5 नंबरचा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024साठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, 5 नंबरचा प्रश्न आहे, तर ते कशा संबंधित आहेत? बघा, तर मित्रांनो ते आहेत कशा संबंधी? पॅरा ॲथलेटिक्स. कशाशी? पॅरा ॲथलेटिक्स ते. प्रश्न आहे 6 नंबरचा, अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष. बघा, सर्वांनाच माहिती आहे अध्यक्ष कोण आहे झालेला आहे. आणि इथं काय विचारलं आहे? एक ट्रिकी प्रश्न आहे मित्रांनो, तर त्याचं काय विचारलं आहे? उपाध्यक्ष म्हणून कोण शपथ घेतली हे विचारलेलं आहे. तर कोणी घेतलेले आहे उपाध्यक्ष म्हणून? JD व्हॅन्स यांनी शपथ घेतलेली आहे. अध्यक्ष, राष्ट्र अध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून JD व्हॅन्स यांची निवड झालेली आहे. तर अध्यक्ष कोण आहे तर डोनाल्ड ट्रम्प हे त्याचे अध्यक्ष. प्रश्न आहे मित्रांनो, जो बायडन हे पूर्वीचे होते. 7वा नंबरचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर बघा, कोणी पटकावलं आहे तर ते पश्चिम बंगाल हा संघ चांगला खेळतो बघा आपल्यातला. तर फुटबॉल पश्चिम बंगालनं 2024-25ची संतोष ट्रॉफी ही जिंकलेली आहे. हा प्रश्न एक आणखी, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित म्हणून विचारलं जाऊ शकतं तर ती आहे कशा संबंधित? फुटबॉल संघ. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, उजनी हे जलविद्युत प्रकल्प हा प्रश्न आपण घेतलेला आहे मित्रांनो. ते कोणत्या नदीवर आहे ते तुम्ही सांगायचं आहे. कोणत्या नदीवर आहे तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सोलापूर जिल्ह्यात आहे. तालुका त्याचा कोणता आहे? माढा. नेक्स्ट प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष? बघा, मी काय म्हणलं होतं? उपराष्ट्राध्यक्ष तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पण सांगितलं होतं. आणि ते कितवे आहेत तर हा प्रश्न इथं विचारलेला आहे. 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं तर 47वे ते राष्ट्राध्यक्ष. सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आहे? बघा, 10 नंबरचा प्रश्न आहे आपला, सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आहे? तर तेथे कोणता प्रकल्प आहे मित्रांनो? ढालगाव या ठिकाणी इंडियन आर्मीची पहिली भरती पण होत होती बघा मित्रांनो. तिथे कोणता आहे तर पवन ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो. केंद्र सरकारच्या फार्मर ID या केंद्र सरकारच्या फार्मर ID या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे? बघा, कोणत्या जिल्ह्याची निवड झाली आहे तर तो जिल्हा कोणता आहे तर मित्रांनो, तो जिल्हा आहे बीड या जिल्ह्याची निवड झालेली आहे. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबर पर्याय आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा, पहिला महिला खो खो विश्वकप. बघा, पहिला महिला खो खो विश्वकप झाला 2025ला. तो कोणी जिंकला आहे? तर त्याच्यावर नाव कोरलं आहे भारत ह्या देशानं. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन कोणी केलं आहे? बघा काय, भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन अमित शहा यांनी केलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत, त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यात आहे? बघा काय विचारलं, औष्णिक विद्युत विचारले. काय, औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात म्हणते. बघा कोणत्या? रायगड जिल्ह्यात. तर 14 नंबरच्या पर्यायाचं उत्तर आहे उरण या जिल्ह्यात आहे. रायगड या जिल्ह्यात उरण ह्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पहिला पुरुष खो खो. बघा, दोन्ही संघांनी म्हणजे पुरुष आणि महिला यांनी पहिला पुरुष खो खो विश्वकप जिंकलेला आहे. महिला आणि पुरुष तर ते जिंकलेले आहेत भारताचेच दोन्ही पण. बघा मित्रांनो, 15व्या प्रश्नाचं उत्तर पण भारत हेच आहे. बघा, INS वाघघशीर बघा हे खालीलपैकी काय आहे? तर ते काय आहे? स्वदेशी पाणबुडी आहे. बघा मित्रांनो, काय आहे? स्वदेशी पाणबुडी ही वाघघशीर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 17 नंबरचा, पारस हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे मित्रांनो 17 नंबरच्या पर्यायाचं उत्तर अकोला या जिल्ह्यामध्ये तो आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 18 नंबरचा, झेडमोड बोगदा खालीलपैकी कोठे आहे? बघा, आत्ताच तो झालेला आहे. बघा काय झालेलं आहे, तर झेडमोड बोगद्याचं उद्घाटन किंवा आत्ताच तो तयार झालेला आहे. तो जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 19 नंबरचा, झेडमोड या बोगद्याची एकूण लांबी किती आहे? बघा, झेडमोड बोगद्याची लांबी एकूण किती आहे? 6.5 किलोमीटर हा बोगदा आहे बघा मित्रांनो.